समर्थच्या आवडीचा पदार्थ करणार होतो, त्यामुळे समर्थ खरंच खूप खुश होता. कारण समर्थला गुलाबजामुन खूप आवडतं. मग किराणा भरत असताना किराणामध्येच रेडीमेड गुलाबजामुनची पॉकेटसुद्धा भरली होती. आणि मी पीठ छान एका भांड्यामध्ये काढून दूध घालून छान सैलसर करून मळून घेतलं. मी गुलाबजामुन करत होते, तो सुद्धा झोपेतून उठून आला आणि मला म्हटला की मी सुद्धा करणार आहे. मी सुद्धा कुठल्याही कामामध्ये त्याला कधीच नाही म्हणत नाही, कारण प्रत्येक गोष्टीमधून त्यांना सुद्धा शिकायला भेटतं. अशा प्रकारे तो सुद्धा माझ्याबरोबर गोळ्या करायला लागला. त्याला एवढे छान गोल गोल करता येत नव्हत्या, तरी पण काही हरकत नव्हता, त्याने छान प्रयत्न केला होता. अशा वेळेस मी त्याला विचारलं होतं की ह्या गोळ्या किती झाल्यात काउंट कर, या गोळ्यांचा रंग कोणता, गुलाबजामुन खायला कसं लागतं, अशा अनेक प्रश्न विचारून मी त्याला त्याचं आकलन क्षमता वाढवण्याची ते मी प्रयत्न करत होते. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मुलांना बरंचसं शिकवू शकतो. तर तुम्ही बघू शकता, तो माझ्यापेक्षा जास्त पटपट ह्या गोळ्या करत होता आणि खुश देखील होता. तर त्याने बनवलेले गुलाबजामुनच तळून त्याला खायची इच्छा होती, त्यामुळे मी त्या गोळ्या अजिबात मोडल्या नाही आहेत, तशाच ठेवल्यात, तळून दिल्या आणि नंतर काढून त्याला याच गोळ्या दिल्या. तुम्ही बघू शकता ह्या त्याच्या गोळ्या आहेत. तर बनवायला सोपे जरी गुलाबजामुन असले तरी मुलांना अशा कामात आपण मदत करायला घेतलं ना, तर मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकतात. आता गुलाबजामुन करत असताना जास्त कडक तेल गरम झाल्यानंतर लो टू मीडियम गॅसवरती हे गुलाबजामुन तळून घ्यायचे, नाही तर लवकर करपतात. तर बघू शकता अशा प्रकारे मी गुलाबजामुन तळून घेतल्यात. आणि आपण ज्यावेळेस गुलाबजामुनला पाक करतो त्यावेळेस साखरेच्या वरती थोडंसं पाणी वतायचं. जास्त वतलं की मग पाक करायला वेळ लागतो. आणि आपल्याला 10 मिनिटामध्ये जर गुलाबजामुन खायचे असतील तर गुलाबजामुन तळल्यानंतर त्याला सुईने होलं पाडून घ्यायचे आणि गरम पाकामध्ये टाकायचे, म्हणजे परफेक्ट पाक अगदी शेवटपर्यंत जातो आणि परफेक्ट मुरलेले गुलाबजामुन कशा लागतात तसे सेम 10 मिनिटामध्ये गुलाबजामुन तयार होतात. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.